सिंधुदुर्ग जिल्ह्याला 120 किलोमीटर लांबीचा लाभलेला रुपेरी किनारा, माड पोपळीच्या बागा, रंगबिरंगी पक्षी, अथांग निळाशार समुद्र, त्यात बागडणारे डॉल्फिनचे थवे, हे तर आपल्याला माहीतच आहे। परंतु या समुद्रात दडलेली गुपिते अद्याप गूढच होती। पण आता समुद्राचा खजिना उलगडू लागला आहे आणि ही आहे सिंधुदुर्गात येणाऱ्या नीलक्रांतीची चाहूल। या समुद्राच्या उथळ भागामध्ये जिथे दगडी तळ आहे तिथे विविध प्रकारच्या विविध रंगांच्या वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात। सर्वात जास्त नजरेत भरणारी सर्गॅसम वनस्पती जोमाने वाढते। साधारणतः नोव्हेंबरच्या महिन्यात सर्गॅसमची वाढ सुरू होते आणि फक्त 2 महिन्यातच त्याचं जंगलात रूपांतर होतं। ह्या जंगलाची तुलना कॅलिफोर्नियातील केल्प जंगलाशी होऊ शकते। अशा जंगलाचा वापर लहान मासे, प्रजनन आणि स्वतःचा मोठ्या माशांपासून बचाव करण्यासाठी करतात। विशेष म्हणजे समुद्रातील बरेच प्राणी प्रथमदर्शनी वनस्पतीच वाटतात। हायड्राइड, समुद्रछडी, सी फॅन हे तर वनस्पतीच भासतात, परंतु ते आहेत प्राणी। समुद्राच्या पाण्यातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे रंगबिरंगी दगड वाटणारी प्रवाळ। प्रवाळ हा एक प्राणीच होय। ह्या प्रवाळांच्या त्वचेमध्ये राहणारी सूक्ष्म वनस्पती सूर्यप्रकाशाचा वापर करून प्रवाळांना लागणारं मुबलक अन्न तयार करतं आणि प्राणवायूचाही मोठ्या प्रमाणात पुरवठा करतं। त्याचा परिणाम म्हणून या प्रवाळांचं पचन जलद गतीने होते। यामुळे कॅल्शियम कार्बोनेटचं उत्पादन मोठ्या प्रमाणात हे प्रवाळ करू शकतात आणि हा साधा प्राणी भरभक्कम असं आपलं कवच तयार करतो। या प्रवाळांची वाढ वर्षाकाठी फक्त 2 ते 3 सेंटीमीटर एवढीच होते। ह्या पाण्यात आढळणारी प्रवाळं तब्बल 400 ते 500 वर्षांची आहेत। या प्रवाळांचा वापर लहान मोठे मासे आपला आहार आणि वसती स्थान म्हणून करतात। हे आहे नैसर्गिक सहजीवनाचे एक उत्तम उदाहरण। येथील समुद्र तळाशी खडकाळ भाग मोठ्या प्रमाणात आहे। कडेकपारीने समृद्ध खडकाळ डोंगर दऱ्यांच्या रांगा या ठिकाणी दिसतात। या छोट्या मोठ्या कपारींमध्ये विविध प्रकारचे मासे वस्ती करतात। छोट्या कपारी आणि गुहांमध्ये राहिल्याने या माशांचे मोठ्या माशांपासून सहज संरक्षण होतं। विविध रंगीबेरंगी मासे या ठिकाणी त्यामुळेच मजेत संचार करताना दिसतात। फ्युजिलर नावाचे लहान आकाराचे मासे हजारोंच्या संख्येने कळपात राहतात। समुद्र सहजीवनातील एक महत्त्वपूर्ण घटक ते आहेत। समुद्र तळाशी तरंगणाऱ्या सूक्ष्म वनस्पती आणि प्राण्यांवर ते जगतात। डॅमसेल माशांच्या अनेक प्रजाती या ठिकाणी दिसतात। यातील काही प्रजाती तर समुद्र तळाचे शेतकरीच मानले जातात। स्वतःच्या भुकेसाठी आवश्यक गवताचे ते राखून ठेवलेल्या जागेत संवर्धन करतात आणि या राखीव क्षेत्रामध्ये ते कोणत्याही माशाला घुसखोरी करू देत नाहीत।
प्रसंगी अगदी मोठ्या माशांनाही पिटाळून लावण्याची हिंमत ते दाखवतात. स्कॅटफिश, सी अर्चिन, समुद्र काकडी, खेकडा, गोबी मासा यासारखे मासे समुद्र तळातील मृत प्राणी आणि वनस्पती यांचे अवशेष खाऊन समुद्र तळ स्वच्छ ठेवण्याचे काम करतात. पफर मासा मोठ्या प्रमाणात पाणी शरीरात घेऊन स्वतःच्या शरीराचा आकार वाढवतो. यामुळेच मंद गतीचा पफर सावज होण्यापासून बचावतो. परजीवी सूक्ष्म प्राण्यांपासून इतर माशांचे संरक्षण करणारा क्लीनर रास. मनमोहक रंगाचा बटरफ्लाय फिश. पाठीवरील तुरा फडकवत डौलाने विहरणारा बॅनर फिश. पोपटासारखा असणारा पॅरट फिश. एंजल फिश हा नावाप्रमाणेच मित्रत्वाचा दूत आहे. मैत्रीचं नातं जपणारा एंजल फिश नकळत तुमच्याजवळ येऊन तुमच्याशी मैत्री दाखवतो. विविध रंगसंगती लाभलेले मासे हे खरं तर जेवढे आकर्षक तेवढेच विषारी आहेत. जेवढा रंग गडद तेवढाच विषारीपणा जास्त. हा इशारा मात्र इतर भक्षक माशांना असतो, माणसांना नाही. सावजाचा घात लावून पाठलाग करण्याचा थरार केवळ जमिनीवरील जंगलातच अनुभवता येतो असं नाही, तर तो समुद्र तळालाही अनुभवता येतो. शिकारी माशांपासून स्वतःचा बचाव करणे, खाद्य शोधणे आणि पुनरुत्पादन करणे यामध्ये मशगूल जीवन येथे अखंडपणे चाललेलं असतं. सिंधुदुर्गच्या भूमीवरील निसर्गरम्यतेपेक्षा कित्येक पटीने अधिक निसर्गरम्यता आणि जैवविविधता या समुद्र तळाशी आहे. महाराष्ट्र शासन पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून हे विविध रंगी जग सर्वसामान्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. सिंधुदुर्गच्या नीलक्रांतीची ही तर फक्त एक चाहूल आहे.